तो विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्याला डायग्राम गिवन आहे ABCD. हा 90 आहे, हा 30 आहे, हा 90 आहे, हा 45 आहे. AB किती दिलाय आपल्याला? 8. AB किती? AD किती? 8√2. AD आधी आपल्याला कोणती साइड विचारली? AC. फाइंड काय म्हटलंय? बोर्ड कडे लक्ष द्या. फाइंड AC अँड BC. तर आधी मी काय फाइंड आउट करणार? AC. ही मला AC फाइंड आउट करायची आहे, बरोबर. 30, 60, 90. हायपोटेनियस कोणती झाली साइड? AC. दिला कोणता आहे? 30. मी डायरेक्ट आधी फॉर्म्युला लिहिणार. अपोजिट साइड ऑफ 30 इक्वल टू हाफ इंटू काय? हायपोटेनियस. असतो का फॉर्म्युला? तुम्हाला फॉर्म्युला पण अप्लाय नाही करता येत आहे का? सेम फक्त फॉर्म्युलेच आहे ना आपले. अपोजिट साइड ऑफ 30 इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस. तर अपोजिट साइड ऑफ 30 किती आहे? AB. अपोजिट साइड ऑफ 30 AB. आणि AB ची व्हॅल्यू तर इथं 8 येणार. इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनियस किती आहे? AC. इथे AC येणार. हा 2 इकडे जाऊन काय होणार? मल्टिप्लाय. 2 काय होणार? तर 8 2 जा 16. तर आपली AC ची व्हॅल्यू किती झाली? पहिलं आन्सर भेटलं. मग आता काय फाइंड आउट करू? DC. DC फाइंड करायची गरजच नाही आहे. का बरं DC फाइंड आउट करायची गरज नाही आहे? हा किती आहे? 45. हा पण किती येणार? मग 90, 45, 45. हा झाला आयसोस्केलस ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये मी काय सांगितलं? 2 अँगल सेम असतात, 2 साइड सेम असतात. मग 2 अँगल सेम झाले आपले. कोणते कोणते? 45, 45. ही साइड आहे का? हा हायपोटेनियस आहे ना. मग एक साइड जर तुम्हाला 8√2 देऊन असणार तर दुसरी पण साइड किती असणार? 8√2. तर डायरेक्ट डीसीचा आन्सर किती येणार? 8√2. सिंपल प्रॉब्लेम होतो विद्यार्थी मित्रांनो. आधी AC फाइंड आउट केला. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनियस. आणि मग डायरेक्ट इथे कोणता थेरम? आयसोस्केलस ट्रायंगल नुसार 2 साइडच्या व्हॅल्यू काय असणार आहे आपल्या? सेम. क्लिअर? नोट करायचा आहे का केलाय? सगळ्यांनी नोट केलाय? ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. तुम्हाला म्हटलं आहे फाइंड द साइड ऑफ स्क्वेअर whose diagonal is find the side of square whose diagonal is 5√2 सेंटीमीटर. 5√2 काय म्हटलं? सेंटीमीटर. आता बोर्ड कडे लक्ष द्या. तुम्हाला म्हटलं आहे का एक स्क्वेअर दिला आहे, त्या स्क्वेअरचा तुम्हाला डायगोनल सुद्धा गिवन आहे. काय गिवन आहे? डायगोनल 5√2. डायगोनल किती आहे? आणि तुम्हाला त्या स्क्वेअरचा काय विचारली? साइड. बघा मग आता मी हा एक स्क्वेअर कन्सिडर करतो. स्क्वेअरच्या चारही साइड काय असतात रे? इक्वल ना? ओके. हा झाला डायगोनल. हा A B C D घेतला मी स्क्वेअर. स्क्वेअरचा डायगोनल किती घेतला? 5√2. स्क्वेअरचा डायगोनल किती? मी घेतला का प्रॉब्लेम मध्ये दिलाय? तुम्हाला विचारलं काय आहे? साइड ऑफ स्क्वेअर. काय विचारलाय?
आता मी लिहितो लेट एक्स इज द साइड ऑफ स्क्वेअर. लेट एक्स इज द काय साइड ऑफ स्क्वेअर. इथे काय येणार एक्स, इथे सुद्धा एक्स, इथे सुद्धा एक्स, इथे सुद्धा एक्स. वाय स्क्वेअरच्या ऑल साइड्स काय असतात सेम. मग मला सांगा आपण साइड ऑफ स्क्वेअर काय घेतला आहे एक्स आणि डायगोनल पण आपल्याला गिवन आहे बरोबर. आता डायगोनल गिवन आहे तर इथं ट्रायंगल कोणता फॉर्म झाला आपला बी सी डी. कोणता ट्रायंगल फॉर्म झाला बी सी डी. इथं जर मी आता पायथागोरस थेरम जर अप्लाय केला, कोणता थेरम. सो बाय युजिंग पायथागोरस थेरम सॉरी फिजिक्स झालंय पायथागोरस पी वाय पासून ना. बाय युजिंग पायथागोरस थेरम काय येणार मग आता इथं बीडी स्क्वेअर इक्वल टू बोला बीसी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर. बीसी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर. बीडी ची व्हॅल्यू 5√2. सो 5√2 चा स्क्वेअर. बीसी एक्स एक्स स्क्वेअर, सीडी एक्स एक्स स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर 25, √2 चा स्क्वेअर 2. 5 चा स्क्वेअर 25, √2 चा स्क्वेअर 2. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ट्वाइस एक्स स्क्वेअर. 25 2 जा 50. सो 50 इक्वल टू काय झाला 2x स्क्वेअर. 2 या साईडला जाऊन डिवाइड होणार. सो 50/2 इक्वल टू एक्स स्क्वेअर. 50/2 इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर एक्स ची व्हॅल्यू किती येणार तर किती आली आपली साईड 5 सेंटीमीटर. कशा प्रकारे सॉल्व्ह केलं समजलं. कारण स्क्वेअरच्या सर्व साइड्स काय असतात सेम. जर मी पहिली साइड एक्स घेतली तर दुसरी पण साइड काय राहणार आहे आपली एक्स. हा झाला हा 45 म्हटलं ना. हा 45 ला ते होते पण आपल्याला इथे 90 आहे बरोबर. पण इथं एक अँगल थोडी देऊ नये 45 आहे म्हणून. कोणता अच्छा हा ना. हा 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 बरोबर आहे. डायरेक्ट यूज करू शकतो आपण. राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. फाइंड द perimeter of square whose diagonal is 4√2. whose diagonal is 4√2. करा सॉल्व. एक डायरेक्ट आयडिया देऊन देऊ का कसं सॉल्व करायचं होता. डायगोनल किती देऊन आहे आपल्याला 4√2 बरोबर. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. करा सॉल्व. 4 काय आन्सर रॉंग आहे. 4 आन्सर नाही. हा साइडचं 4 येते. वॉच कर 2 मिनिटं इकडे लक्ष द्या सर्वांनी. कधीही प्रॉब्लेम जर स्क्वेअरचा आला तुम्हाला आणि जर त्या स्क्वेअरचा काय दिला असला डायगोनल तर प्रॉब्लेम जास्त सॉल्व करत बसायचं नाही. डायरेक्ट सांगतो आन्सर कसं काढाल. तर हा स्क्वेअर आहे. या स्क्वेअरचा आपल्याला काय गिवन आहे डायगोनल. काय गिवन आहे डायगोनल. हा कितीचा अँगल आहे 90. हा कितीचा बनते 45. हा कितीचा बनणार 45 90 झाला. अपोजिट साइड्स ऑफ 45 काय असते
1/√2 इंटू हायपोटेनियस. अपोजिट साइड ऑफ 45 1/√2 इंटू. कधीही लक्षात ठेव जा, जर स्क्वेअर मध्ये जर डायगोनल दिला असला, स्क्वेअर मध्ये जर काय दिला असला डायगोनल, तर त्याला 1/√2 ने मल्टिप्लाय करून टाकायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं? स्क्वेअर मध्ये जर काय दिला असला डायगोनल, कितीने मल्टिप्लाय कराल? √2. तो 1/√2 इंटू किती होणार? 4√2. √2 किती आली साइड? साइड किती आली? आणि मग तुम्हाला काय विचारलं? पेरिमीटर ऑफ साइड. सो 4 इंटू 4 16. स्क्वेअर विचारला असता तर साइड स्क्वेअर, तो पण किती आला असता? 16. समजलं मी काय बोललो? तर काय, जर डायगोनल स्क्वेअर मध्ये जर तुम्हाला काय दिला असला डायगोनल, आणि जर तुम्हाला काय फाइंड आउट करायची असली साइड, दिला काय आहे? काय फाइंड आउट करायची आहे? तर 1/√2 ने डायगोनलला काय करा? मल्टिप्लाय. एकदम शॉर्टकट मेथड लक्षात ठेव जा. साइड ऑफ स्क्वेअर इक्वल टू काय? 1/√2 इंटू डायगोनल. 1/√2 इंटू, सो साइड इक्वल टू 1/√2. डायगोनल किती आहे? 4√2. √2 तर साइडचा आन्सर काय झाला आपलं? 4. इज दॅट क्लिअर? साइड ऑफ स्क्वेअर इक्वल टू काय? 1/√2 इंटू डायगोनल. समजलं का? राईट डाऊन. ईस्ट जाते. राईट डाऊन. नेक्स्ट, if Pratik goes 5 kilometer east, 5 kilometer east, and from the same point Nitin goes 12 kilometer north, 12 kilometer north. After 1 hour, what is the distance between them? After 1 hour, what is the distance between them? After 1 hour, what is the distance between them? लक्ष द्या इकडे केअरफुली. न्यूज म्हणतो नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, असं जर कोणतंही प्रॉब्लेम आलं तर आधी हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. न्यूज. ओके. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. ओके. आता आपलं सोल्युशन बघा. हा मी एक पॉइंट घेतला, कारण दोघं एकाच पॉइंट पासून अलग अलग डायरेक्शन मध्ये गेले आहे. तर आधी कोण गेला? प्रतीक. किती किलोमीटर गेला? 5 किलोमीटर गेला प्रतीक. कोणत्या साईडला गेला? तर ईस्ट या साईडला आहे ना, या साईडला गेला तो प्रतीक, ईस्ट. त्यानंतर नितीन 12 कुठं? नॉर्थ, म्हणजे अपवर्ड डायरेक्शन. 12 किलोमीटर कोण गेलं? नितीन. तुम्हाला विचारलं काय आहे रे? का आफ्टर 1 hour, इथं कोण पोहोचलं? प्रतीक. इथे कोण पोहोचला? नितीन. तर या दोघांमधलं डिस्टन्स किती राहणार? या लाईनला काय करू आपण? जॉईन. एक साइड किती आहे? 12. एक साइड किती? 5. हायपोटेनियस काय करू? फाइंड आउट. प्रॉब्लेम समजलं का? 5 किलोमीटर ईस्ट, 12 किलोमीटर नॉर्थ. 2 पॉइंट काय केले? जॉईन. सांगा मग. हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस
5 square. So hypotenuse square 12 square 144, 5 square 25. So hypotenuse square 169. हायपोटेनियस स्क्वेअर किती आला 169. पण मला फक्त काय पाहिजे हायपोटेनियस. तर 169 चा स्क्वेअर रूट किती होते, तर ते एकामेकापासून किती किलोमीटर दूर असणार. समजलं का प्रॉब्लेम. राईट डाऊन.